तर मित्रांनो, बिग बॉस मध्ये चालू आहे राडा. नाटकं नकोय मला इथं. मी एकटी नाही करणार. आता माझं डोकं फिरलंय. धिंगाणा, लव अफेअर, You look beautiful tonight. Thank you. You always know how to make me smile. त्या अनुश्रीचे पांचट डायलॉग, मला एक कप चहा. इतका सारा झमेला बघणार आहे आपण फक्त या व्हिडिओ मध्ये. तो कालू डॉन, गोटी कोणाला आवडते खायला? ती रुचिता. तर सुरू करू. सगळ्यात पहिलं बघू हा कालू डॉन. हा कालू डॉन बाहेर असताना पण फक्त अंडेच करायचा आणि बिग बॉसच्या घरात गेलाय तरी पण अंडेच करतोय. गोटी कोणाला आवडते खायला? बड़ा हरामी हो बेटा. मला फक्त गोटी आवडते बघा, अंडा नाही आवडत. अहो मी काय म्हणलं, फक्त मला गोटी आवडते, अंडा नाही आवडत. रुचिता हिनं तर बिग बॉसच्या घरात प्रेम अफेअर चालू केलंय. हा, हिला आवडलाय आता 50 वर्षाचा म्हातारा विशाल. सांग ना पटकन. सांग ना पटकन. काय सांगायचं? तुला वाटते काय त्याच्या मनात फिलिंग? तुला वाटतं की त्याच्या मनात फिलिंग का फ्रेंडच ठेवायचा आहे? फ्रेंडच ठेवायचा आहे? मला नाही सांगायचं. यांचं झालं आता लव अफेअर चालू. ही किती बालिश बुद्धी पोरगी आहे हे हिच्या वागण्यावरूनच कळते. बिग बॉसचं घर आहे, इथं नाती तर बनणारच. इथं ट्विस्ट फिक्स आहे असं हे बिग बॉस म्हणतात. बिग बॉसच्या घरात एंटरटेनमेंट करायसाठी बोलवलं राखीला. बिग बॉसच्या घरात राखी फुल कॉमेडी करते, पण ही कॉमेडीच नाही तर डार्क कॉमेडी. अगं ये भवाने भोंगळे, ये तेरी चड्डी होगी, मुझे दूर रख. नाही ये नई चड्डी है. हाँ. आणि ही म्हैस हागल्यावानी अनुश्री. तुम्ही मला ओळखता? काय लिहिलंय ते? थँक्यू. ही अनुश्री ना, हिचा दिमाग पूर्ण गुडघ्यात आहे. म्हैस हागल्यासारखं तोंड हिचं. काय बोलन काय करण काहीच माहित नाही. बस हिचे पांचट डायलॉग आणि हिचं पांचट वागणं. मी तुला अंडी देणार, तुम्हाला चहा प्यायचा ना. मग इथे जेवण हिसकून खाईन, चॉकलेट हिसकून खाईन. ही सगळी त्या पिसाळ्या कुत्र्यावानी करायला आली बिग बॉसच्या घरात. हिला वाटते मीच लय शहाणी. खाते मग बिग बॉसचे बोलणे, नाहीतर भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊचे बोलणे. आणि अनुश्री यांना थोडं समजण्याची गरज आहे की घरात कसं वागायचंय, काय करायचंय. काल परवाच्या एपिसोडमध्ये असा एक सिरियसली टास्क होता. टास्क नव्हता, म्हणजे बिग बॉसने एक अरेंज केलं होतं की चला तुम्ही काल्पनिक तुमच्या पूर्वजांना कोणाला तरी बोलू शकता. तर राखी ही बोलत होती, बिचारी रडत होती. आणि अनुश्री ही काय करत होती, हसत होती. तर हिच्यावरून कळतं तिचे संस्कार. ही अशी बधीर डोक्याची मुलगी बिग बॉसच्या घरात आणली, त्यामुळे हिचा दिमाग पूर्ण गुडघ्यात आहे. आणि आपला कालोडॉन तर मतलब जो हिंदी लोग हैं उनको कपूरा बोलते हैं, जिसको समझ नहीं आता उसको डायरेक्ट बकरी के आंड बोलना पड़ता है. बिग बॉसच्या बाहेर पण अंडे करत होता आणि बिग बॉस मध्ये गेल्यावर पण याला तेवढंच यायला लागलंय, अंडे. लेकिन एक सेकंड, समजातून तूच भारी दिसू लागली असं. थँक्यू. तू संस्कारीस. तुला कसं समजलं? साडी नेसणं राहण्यावरून समजय. फक्त मी भांडते ना, आरडाओरड करते. हा गेम आहे ना, करा करायचं. तर तू टेडी बिअर आहेस, म्हणजे बावलं असतं ना ते छोटंसं गुबगुबीत टेडी बिअर, तसं आहेस. जितकं तुझ्यात मन गुंतलंय माझं, तसं इतकं कोणातच नाही गुंतलंय. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. कालू डॉन, छोटा पॅकेट बडा धमाका. अरे बाप रे, आतल्या तात्या तू खुश होत असेल. चिकू चिकू. तर मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, कोण चांगलं खेळतंय, कोण चांगलं नाही खेळत, कोण पांचट आहे आणि पांचट कोण आहे हे तर माहीतच आहे. बाकी अशा गुडघ्यात दिमाग असलेल्या माणसाला वोट करू नका. बाकी तुमची मर्जी, मला काही करायचं नाही. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.